सुप्रभात. अगं बाई, गाढ झोपली अजून. ए साई, साई, अगं किती वाजले बघितलंस का? आज तुझा रोजचा गजर नाही का झाला? अरे बापरे. आजी झोप येते का अजून? खूप लाडात आली असं. काय ग, बरं वाटत नाही का? ताप बीप नाही ना? नाही का आजी, ताप नाही आलाय, पण आज काही करावंच वाटत नाहीये. खूप कंटाळा आलाय. तुला असं का होतंय? कंटाळा का आलाय? मरगळ का आली आहे? मला समजतंय का आली आहे. मला एक सांग, त्या नचिकेतशी बोलायला लागलीस का तू? आजी, त्याचं नाव नको काढूस ग. सकाळी सकाळी त्याचं नाव ऐकलं ना की अख्खा दिवस खराब जाईल माझा. मग आता काय खूप चांगला चाललाय का? अगं रोज केव्हाच उठून सकाळी उत्साहात फिरत असतेस, आणि आज तुला काही करावंसं वाटत नाही. याचं कारण हेच आहे. थांबवा भांडणं तुमची लवकर आता. शक्य नाही हा. तो ना अति आगाऊ आणि खूप दीडशाणा मुलगा आहे. मी त्याच्याशी बोलणारच नाहीये. अगं पण त्याच्याशी न बोलून तू तुला शिक्षा करून घेतेयस, हे कळतंय का तुला? असं अजिबात नाहीये आजी. आणि मी ना खूप मजेत आणि आनंदात आहे. आणि एक दिवस असं उशिरा उठले म्हणून लगेच असे काहीतरी अर्थ काढू नकोस. अगं सई, अशी लहान मोठी भांडणं होतच राहतात बाळा. एवढ्या मनाला नाही लावून घ्यायचं. आजी, तुला माहित नाहीये तो कसा वागतो ते. मग तू सांग ना कसा वागतो ते. नाही सांगणार, पण तो ना खूप मोठा शहाणा आहे. पण मी पण काही कमी नाही आजी. नाहीच आहेस कमी. निमंत्रणा विना पुन्हा हंस येईतो वनी, नाद चित्र रेखितो तुझेच मंद कुजनी, वेड वाढवून तो उडून जाय मागुता, हृदयी प्रीत जागते. हे बरं आहे तुझं, जे वहिनीची आठवण येते म्हणून तिचा आवाज ऐकायचा, पण वहिनी समोर आली की काय करायचं, तर तिला नाव नाही द्यायचा. आणि काय मान कापाय म्हणून तिला घाबरवायला जातोस. काय काय चाललंय काय भाई तुझं? हा, मला माहितीये माझं काय चाललं ते. भाई पण मला कळत नाही ना प्रेमाचा हा कोणता प्रकार आहे ते. प्लीज तुझे हात जोडतो, हे सगळं बंद कर आणि जाऊन तिच्याशी बोल. लुक नेक्स्ट, हे सगळ्यांना तू मला नको सांगू. तिला सांग कुचकेपणाने ती वागते. हे अति होतंय तुझं, हे अति होतंय. अशाने तुमचं भांडण कसं काय संपणार? हे त्या लेडी हिटलरला विचार, नॉट मी. आई, अरे प्रेमात आहे ना असं अडून नसतं राहायचं. आता माझंच बघ ना, रिचा मला कधीच भाव देत नाही, पण मी थांबत नाही. मी रिचाच्या सारखा मागे मागे जात असतो. रिचा रिचा हे करूया का, रिचा रिचा ते करूया का. प्रेमात अडून नाही राहायचं कधीच. अमेझिंग. काय लव्ह गुरु आहे तू मोठा. लोक, तुझा ना वन वे ट्रॅफिक आहे. तू रिचाच्या मागे मागे करतो, पण हे रिचाला माहितीच नाही. बरं ठीक आहे, माझं जाऊ दे, पण तुझ्या प्रेमाला तू का ब्रेक लावतोयस? तुला भूक लागली? हा, मग फ्रीज मधलं काहीतरी का, माझं डोकं खाऊ नको. भाई भाई यार, यांचं भांडण थांबण्याचं नावच घेत नाहीये. नाही, पण काहीतरी केलं पाहिजे. दिगंबर कदम, काहीतरी केलं पाहिजे. तू जरा बोलून बघतेस का तिच्याशी? माझं काही ऐकायलाच तयार नाहीये ती. आजी, अहो आम्ही काल रात्रीच बोललो, पण ती काहीच ऐकायला तयार नाहीये. मी खूप समजावलंय तिला. ती नॅकवर सॉलिड चिडली आहे. हो ना, अगं मला तर नावही काढू देत नाहीये घरात त्याचं. अहो मी पण नॅक बद्दल काही बोलायला गेले ना तर ती एक तर माझ्याशीच भांडते, नाही तर फोन कट करून टाकते. अगं पण असे वागले ते तर त्यांचा अबोला कधी संपणारच नाही. त्याची भीती तर मला पण आहे आजी. काय करावं काही सुचतच नाहीये. दोघं पण खूप हट्टी आहेत. मला वाटतं आपण भेटूनच बोलायला हवं, म्हणजे ठरवता येईल काय करायचं ते. हो, आज दुपारी यायला जमेल का तुला आमच्या घरी? हो, पण सई समोर कसं बोलणार आपण? अगं आपण घराच्या मागच्या बाजूला भेटू ना.
म्हणजे मग ठरवूया काय करता येईल ते. ओके चालेल, मी आमच्या सगळ्या गँगला सांगते. हा सांग सांग. हा हा बोल डेक्स. हा रिचा, अरे भाई आणि वहिनीतलं भांडण थांबतच नाहीये. हो ना यार, तू बोललास का काही नाक्षी? म्हणजे समजाव ना जरा त्याला. अरे बोललो, समजवलं, पण भाई काहीच ऐकत नाहीये. रिचा, आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. अरे हो, म्हणूनच आज दुपारी ना सईच्या घरी मीटिंग आहे. आजीनी बोलवलंय सगळ्यांना, तू पण ये. हो चालेल, येतो. हा चल. हो हो, माल अगदी वेळेवर पोहोचेल. हो, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. या सगळ्या गोष्टी आम्ही किती काटेकोरपणे पाळतो हे तुम्हाला माहितीच आहे. हा हो हो हो, नमस्कार. हो सई, अगं बरं झालं तू आलीस. माझं जरा तुझ्याकडे थोडंसं काम आहे. काय काम आहे अप्पा, सांगा ना. आपण मागणी स्वीकारल्याचा कागद जरा त्या कांगारूला देऊन ये. नाही म्हणजे काय, आता तो घरीच असेल ग, त्यामुळे पटकन जा. आता उद्या जर द्यायचा झाला ना तर आपल्याला पैसे खर्च करून त्याच्या कार्यालयात जावं लागेल त्या एवढ्याशा कागदासाठी. अप्पा, मला ना आईला मदत करायची आहे स्वयंपाकघरात. नाही, स्वयंपाकाला तू मदत कर ग, पण एवढासा कागद देऊन यायला असा कितीसा वेळ लागणार आहे तुला? दे दे चटकन. हो घे. अप्पा, मी ऊन बघा ना किती आहे बाहेर. अप्पा, मी नंतर जाते ना. अगं थोड्या वेळानं काय, थोड्या वेळानं अजून ऊन वाढेल. त्यापेक्षा तू असं कर, माझी छत्री घेऊन जा. नाही, छत्री नको. अगं तू लवकर जा, नाही तर ते कांगारू उड्या मारत असं निघून जाईल तिकडनं. जा जा जा. हे चल, हे घे, हे घे. जा जा, पटकन जा. चल चल. हो जाते. अगं विचार कशाला करते, चल जा लवकर. चल जा. एक नंबर आहे. नाही, जा बघ कोण आले ते. हे तू बघ कोण आलंय ते. आ बाई, प्रत्येक वेळेला आपणच जायचं काय? वहिनी आली, वहिनी. असं काय झालं आता? चल आत चल. चल चल भाई, चल लवकर. मांडवली करायला आलीये. चल, आय एम नॉट इंटरेस्टेड. तो सांगतोय की मलाही बोलण्यात फार रस नाहीये. हा, ती बोलते रस नाहीये कसला तरी. मग तिला सांग जा म्हणून. हा नचिकेतला बोलाव. हा, बोलवलंय. नाही येणार. त्याला पटकन इथे बोलव. हा, पटकन चल. लोक, मी ब्रेकफास्ट करतोय, मी येऊ शकत नाही. तिला इथे बोलव. हे बरोबर आहे. तो इथे येणार नसेल तर मी सुद्धा आतमध्ये येणार नाही. हा, तू ती पण नाही येणार. मग तिला सांग फायनली जा म्हणून. हा, बाई, काय मधल्यामध्ये माझा सँडविच करताय? हा, चल ना, पटकन चल. चल बोललो ना. चल. आम्ही नवीन मागणी मान्य केल्याचा हा कागद आहे. दे त्यांना. नवीन मागणी मान्य केल्याचा कागद आहे.
दिला तुला. कळलं. नाही उगीच आमच्यामुळे सकाळी सकाळी मोठ्या लोकांना त्रास नको ना रे, सांग त्यांना. नाही उगीच. काही लोकांचा ना नेक्स्ट इगो खूप मोठा असतो, त्याच्यामुळे ते क्रिएट प्रॉब्लेम्स फॉर देमसेल्व्स आणि मग ब्लेम दुसऱ्यांना करतात. दे डोंट एक्सेप्ट देअर ओन मिस्टेक. सांग. हे इंग्लिश मध्ये बोलला, तुला कळलं असेल तर बोल. नाही तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली रे. हा मला. तुला, हो तुला. हा एखाद्याला खोटं ठरवण्यासाठी आणि तो चुकीचा आहे हे सतत दाखवण्यासाठी ना लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. सांग त्यांना. हे काही लोकांचा ना ब्रेन डेस्क एवढा छोटा असतो ना, ते काही एक्सप्लेन करण्याचा ना पॉइंटच नसतो त्याच्यामध्ये. सांग. जे बोलला ते. तेच तर सांगते ना मी तुला. आपण जे बोलतोय तेच खरं आहे असंच वाटत असतं काही लोकांना. सांग त्यांना. एक मिनिट. हे बघा, तुम्ही समोरासमोर आहात ना, मग बोला ना आपापसात. मी जातो. लोक, माझ्याकडे काही इथे बोलत बसायला वेळ नाही. आय हॅव इम्पॉर्टंट थिंग्स टू डू. माझ्याकडे पण फार वेळ नाहीये, रिकाम टेकडी नाही बसले मी. गेले. त्यांचं काय दोघांचं दिवसेंदिवस भांडणं वाढतच जात आहेत. नाही, आता आजीनेच काहीतरी ब्रह्मास्त्र वापरलं पाहिजे. आले ना सगळे. हे हळू बोला. इथे आपली गुप्त बैठक चालू आहे, कोणाला समजता कामा नये. आजी, आपल्याला ना लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. मॅटर सिरियस होत चाललंय. हो रे, सई आणि नचिकेत एकमेकांशी बोलायला पण तयार नाहीयेत. आजी, आपल्याला ना काहीतरी सॉलिड केलं पाहिजे. चालवा चालवा, डोकी चालवा. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काय करता येईल आपल्याला? आजी, आपण त्या दोघांना एकमेकांच्या नावाने मिसयू कार्ड पाठवलं तर? अरे पण नाही ना, ते मिस करत आहेत एकमेकांना. तेडा कुठला? तेच मिसयूज व्हायचा त्याचा. त्यापेक्षा आपण दोघांना शांतपणे बसून समजूया का? हा हा, बसून बोलूया. म्हणजे कसं खाणं पिणं सगळं एकत्रच होईल ना. ए गपरे. सॉरी. अरे काय समजवणार आहेस तू त्यांना बसून? अरे हेच की, भांडू नका. ती काही ज्युनियर केजीतली मुलं आहेत त्यांना समजवायला. करा रे, विचार करा. अरे आजी 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 अरे इकडून इकडून. अरे आजी, विचारांचा गुंता झाला. अरे बापरे. हा, करा करा, विचार करा. आजी, आपल्याला अशी आयडिया पाहिजे ना की त्या दोघांचा राग एका झटक्यात जाईल. हा आजी. कोणाला कोणाला. अरे काय काय बोल. अरे कोण आलं नाही. मला आयडिया आली. बोल बोल ते आता काय. बोल काय, डोक्यात मारलंस, गेली मातीत आयडिया. यार, इथे माझं तर डोकंच चालत नाहीये. आहे तुला. बरोबर आहे की नाही? अरे अरे आहे तू, नाही मला माहिती आहे ना. नाहीतर काय, नको तेव्हा डोकं चालत असतं इथं. असून उपयोग नाही. विचार करा, भांडणं सोडवायचेत. आजी, या दोघांचं वातावरण ना एकदम तापलेलं आहे. या दोघांची डोकी आधी शांत केली पाहिजेत. अरे पण दोघं शांतपणे ऐकून घ्यायला कुठे तयार आहेत? आजी, आता ना तुम्हालाच मार्ग काढावा लागेल. मिळाला. हा, मार्ग मिळाला. मला काय वाटतंय, सई आणि नचिकेतचं आता जे महाभारत चालू आहे ना, त्याचा शेवट महाभारतच करेल. म्हणजे महाभारतात अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडतात. त्यातलंच एक वाक्य आहे,
वयम पंचाधिकम शतम. काय 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 पंचा टॉवेल काय? अरे वयम पंचाधिकम शतम म्हणजे आपण 105 आहोत. आजी आपण तर 6 आहोत, बाकीचे 99. तसं नाही ग, म्हणजे महाभारतात 100 कौरव होते आणि 5 पांडव होते. बरोबर. ते एकमेकांशी लढले, कट्टर वैरी होते ते एकमेकांचे. ते आपापसात जरी वैरी असले तरी बाहेरच्या कोणी हल्ला केला तर ते 5 अधिक 100 असे 105 व्हायचे. सई आणि नचिकेतच्या बाबतीत आपल्याला पण हेच करावं लागेल. आजी पण असं करायचं कसं? करायचं हा म्हणजे आपण काय करूया, हा डन 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 डन. हा टन टन टन. मग काय विचार केलायस? कशाबद्दल? अगं नचिकेत बद्दल बोलते मी. म्हणजे बोलणारच की नाही त्याच्याशी? अजिबात नाही. तो माझ्याशी जे वागतोय ना ते बघून तर मी अजिबात त्याच्याशी बोलणार नाहीये. ऍक्च्युली ना मला तुझं म्हणणं पटतंय आता. नाही खरंच खूप कनिंग आहे. असं वागेल असं वाटलं नव्हतं नाही आपल्याला. अगं पण तुला असं अचानक कसं वाटलं हे? अगं म्हणजे काल रात्रीचंच बघ ना तू कसा वागला तो. असं कोणी वागतं का? घाबरवतं का असं कोणी कोणाला? इट वॉज रिअली व्हेरी हॉरिबल. मला अजिबात नाही पटलंय ते. आणि तू अजिबात बोलू नकोस त्याच्याशी. विचार सुद्धा करू नकोस तू त्याचा. खरंच? हो खरंच. आता ना त्याला मनातूनच काढून टाकतो. जरी मनात विचार आला ना त्याचा तरी तू स्वतःला ना डायव्हर्ट कर कुठेतरी. म्युझिक ऐक, डान्स कर किंवा आता हे गेम खेळत होतीस ना तसं काहीतरी कर. बट तू कॉन्स्टंटली स्वतःला बिझी ठेव. म्हणजे कसं लगेच विसरशील तू त्याला. हा अगं पण आमच्यात एवढं काही. आय अंडरस्टँड सई. मला माहिती आहे तू त्याला एवढ्या लवकर नाही विसरू शकत. बट यू मस्ट मूव्ह ऑन. आणि तो तुझं प्रेम डिझर्वच करत नाही ग. कशाला उगाच एवढं इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतेस त्याच्यामध्ये? जाऊ दे. हाय अमोल. हॅलो नॅक, कसा आहेस तू? बरा आहेस ना? हो. का काय झालं असं का विचारतो? काही नाही, मला कळलं म्हणून म्हटलं तुला फोन करून विचारूयात कसा आहेस. काय कळलं? तुझ्या आणि सईच्या ब्रेकअप बद्दल कळलं. व्हॉट? ब्रेकअप? अरे ग्रुपमध्ये सगळीकडे तुमच्या ब्रेकअपची चर्चा चालू आहे. पण तुला एक सांगू नॅक, मला ना फार आनंद झालाय. एक मिनिट. जे झालंच नाही त्याचा आनंद कसला? आय नो नॅक, ब्रेकअप मधून बाहेर पडणं फार कठीण असतं रे. पण मी तुला ओळखतो, तू नक्की यातून बाहेर पडशील. हा जमेल तुला. ते जाऊ दे, तुला आनंद कसला झालाय? माझा ना ओम नावाचा मित्र होता कॉलेजमध्ये. त्याला ना सई कॉलेजमध्ये असल्यापासूनच आवडायची. त्याने सेटिंग पण लावली होती. पण तू मध्ये आलास आणि त्याचं विस्कटलं. पण आता कसं तुमचं ब्रेकअप झालंय ना, मग त्याची लाईन क्लिअर झालीये. काय कसली लाईन? काय व्हॉट आर यू ब्लॅबरिंग अमोल? नॅक मी फोन ठेवतो हा, मला ओमचा फोन येतोय. हा सईचा आणि माझा ब्रेकअप झाला? कधी? हे मला का नाही कळलं? काळा मूर्ख अमोल लगेच मॅच मेकिंग काय करतो लगेच? आम्हाला गोड वागण्याचे सल्ले आणि आमच्या अडचणी वाढवण्याच्या धमक्या देऊ नका. लिसन टू मी. निघा म्हटलं ना. तुझ्यावर, तुझ्या घरच्यांवर जी वेळ आली ना, दॅट इज नॉट बिकॉज ऑफ मी. ती तुझ्या हिटलरमुळे आली. हिटलर म्हणायचं नाही त्यांना. हिटलर मी बोलणार. हे माझं घर आहे, मी काय पण करीन.
आता आप्पांचं म्हणणं पटतंय. सगळे परदेशी लोक एकसारखेच असतात, स्वार्थी आणि भावनांची कदर न करणारे. स्वतःशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना त्यांना. म्हणजे या बाबतीत तुम्ही आम्हाला काहीच मदत करणार नाहीयेत. मी कधी असं बोललो? आय नेव्हर सेड दॅट. नचिकेत सईची हेल्प करेल, बट परदेशी एक्सपोर्ट्सचा रिजनल बिझनेस हेड आणि इथला पार्टनर नचिकेत देशपांडे, मी सई केतकर अँड द ग्रेट आप्पा केतकरांची हेल्प नाही करू शकत. आय एम सॉरी.